नमस्कार मित्रांनो, तन्वी विथ टिप्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्या स्वयंपाकघरात अनेक अशा नैसर्गिक गोष्टी असतात ज्या आकाराने लहान असल्या तरी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात। अशाच एका गुणकारी पदार्थांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आणि तो म्हणजे लवंग। तर मित्रांनो, लवंग हा केवळ मसाल्याचा भाग नसून आयुर्वेदात त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे। अनेकांना प्रश्न पडतो की दररोज फक्त 2 लवंगा खाल्ल्यास शरीरावरती काय परिणाम होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लवंगाचे आरोग्यदायी फायदे, सेवन करण्याची योग्य पद्धत आणि काही सोपे आणि घरगुती उपाय आणि आवश्यक काळजी याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। लवंगामध्ये युजेनॉल नावाचा एक प्रभावी नैसर्गिक घटक आढळतो। या घटकामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि दाह कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असतात। याशिवाय लवंगामध्ये मॅग्नीज, फायबर, विटॅमिन के आणि इतर अनेक उपयुक्त घटक असतात। हे घटक शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात। नियमित आणि प्रमाणामध्ये लवंगाचे सेवन केल्याने सर्वप्रथम पचनक्रियेला फायदा होऊ शकतो। लवंगामुळे पाचक रसाचे स्रवण वाढण्यास मदत होते। त्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे किंवा अन्न पचायला उशीर होणे अशा समस्या कमी होण्यास सहाय्य मिळू शकते। अनेकांना काही दिवसातच पोट हलके वाटू लागते। तोंडाच्या आरोग्यासाठीही लवंग खूप उपयुक्त मानली जाते। लवंगातील नैसर्गिक घटक तोंडातील जंतू कमी करण्यास मदत करतात। त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते। तसेच हिरड्यांमधील सूज कमी करण्यास देखील आणि दातांच्या किरकोळ त्रासामध्ये आराम मिळण्यास देखील मदत होऊ शकते। लवंगाचा वापर पचन सुधारण्यासाठी आणि सोप्या काढ्याच्या स्वरूपात करता येतो। एका कपमध्ये म्हणजेच 1 कप पाण्यामध्ये 3 ते 4 लवंगा टाकून काही मिनिटे उकळा आणि कोमट झाल्यावरती ते पाणी प्या। यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत मिळू शकते। रात्री 2 लवंगा पाण्यामध्ये भिजवून ठेवा व सकाळी ते पाणी पिण्याची पद्धतही काही लोक वापरतात। काही संशोधनानुसार लवंगातील घटक शरीरातील ग्लुकोजच्या वापरास सहाय्य करू शकतात। मात्र हा उपाय कोणत्याही औषधाचा पर्याय नाही हे लक्षात घ्या। त्यासाठी घसा खवखवणे, सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असल्यास लवंग आणि मध यांचे मिश्रण उपयोगी ठरू शकते। 2 ठेचलेल्या लवंगा आणि 1 चमचा मध एकत्र करून सेवन केल्यास घशाला आराम मिळू शकतो। तसेच दातदुखी किंवा हिरड्यांच्या समस्यांसाठी लवंगाचे तेल अनेक वर्षांपासून वापरले जाते। तसेच खोबरेल तेलामध्ये 1 ते 2 थेंब लवंगाचे तेल मिसळून प्रभावित भागावरती लावल्यास तात्पुरता आराम मिळू शकतो। तर मंडळी, सांधेदुखी किंवा स्नायूंच्या ताणासाठी मोहरी किंवा तिळाच्या तेलात लवंगा गरम करून त्या तेलाने
हलक्या हाताने मालिश केल्यास आराम मिळण्यास मदत होऊ शकते व तसेच यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास देखील सहाय्य मिळू शकते. लवंग आणि आल्याचा चहा शरीराला उबदारपणा देण्यास भरपूर प्रमाणात मदत करतो. तसेच ऋतू बदलण्याच्या काळात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी लवंग आणि दालचिनीचा मर्यादित वापर अनेक जण करतात. नाक बंद होणे किंवा सायनसचा त्रास असल्यास गरम पाण्यामध्ये 1-2 लवंगा टाकून वाफ घेतल्याने श्वसन मार्ग देखील मोकळे होण्यास मदत मिळू शकते. काहींना त्यामुळे डोके हलके वाटते आणि थकवा देखील कमी झाल्यासारखा वाटतो. तर मंडळी, मानसिक थकवा कमी करण्यासाठी काही लोक अक्रोड आणि लवंग याचे दूध घेतात. अक्रोडमधील पोषक घटक आणि लवंगमधील अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावरती उपयुक्त ठरू शकतात. मात्र मित्रांनो, कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली असते. लवंगाचा अतिरेक टाळणे म्हणजे जास्त प्रमाणात घेऊ नये अत्यंत आवश्यक आहे. दिवसातून 2 ते 3 लवंगापेक्षा जास्त सेवन करणे योग्य नाही. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात जळजळ, अस्वस्थता किंवा इतर त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात त्यांनी लवंगाचा जास्त वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांनाही वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. तर मंडळी, योग्य प्रमाणामध्ये वापरल्यास लवंग आपल्या दैनंदिन जीवनातील एक उपयुक्त नैसर्गिक घटक ठरू शकते. तुम्ही देखील लवंगाचा वापर कसा करता किंवा या माहितीपैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त उपयुक्त वाटली ते आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक शेअर करा व एक हाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसकट, उपयुक्त माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.